परंतु हे गोरक्षकवाले यांनी कायदा हातात घेतलेला आहे. नाही तर मग एक घोषणा तर द्या, शेतकरी हटावून देश बचाव. मला काही अडचण नाही. म्हणजे एकदा आमच्या जमातीचं ते राज्यकर्त्यांच्या दृष्टीनं गुलाम आहेत. कायदा कुणाचं ऐकून बनवलं? पुण्या मुंबईमध्ये फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांचं. ते फ्लॅटमध्ये काय पाळतात? कुत्री पाळतात. ते काय कुत्र्याचं दूध पितात? त्याने त्या फ्लॅटमध्ये कुठं गाई नाही मस्त पाळल्या? कायदा बनताना हा गाई म्हैशी पाळणाऱ्याला विचारात घेऊन व्हायला पाहिजे होता. वोट बँक आमच्या गोपालकाची आणि शेतावर राबणाऱ्या माणसाची वोट बँक नाही आहे. हे एक रॅकेट आहे, रॅकेट. ह्याच्यावर कोण बोलत नाही. मत जातील बोललं तर. लक्षात आला? मग तुम्ही कसायाला जाऊन मिळाला, तुम्ही पाकिस्तानला मिळाला, मग बिळात शिरते ते आमदार बिमदार. अरे या ना बाहेर शेतकऱ्यासाठी. त्यांना शेतकऱ्याला खात्यावर आम्ही अनुदान देऊ. मग त्याऐवजी सरकार असं मग गोरक्षकाला देतंय अनुदान. गोरक्षकाला पाठीशी का घालतंय? त्याच्याबद्दल काय आहे? काय म्हणला? गोरक्षकाला पाठीशी घालतंय ना सरकार. नाही, सरकारनं कुणाला अनुदान द्यावं याच्यापेक्षा मी काय म्हटलो, आमचा गोठा ही गोशाळा. त्यांना अनुदान देत आहे तर माझ्या गोशाळेला द्या. माझा गोठा गोशाळा नाही का? मग ते 100 सांभाळत असेल, मी 10 सांभाळतो. माझी गोशाळाच आहे. काय दुसऱ्या बाजूला भाकड जनावर सांभाळायचं म्हटलं तर तुमची दुधाची भूक कशी भागणार? कारण तुम्हीच आम्हाला सांगताय धवल क्रांती आपण केलेली आहे, दुधाचं उत्पादन वाढवा. मग दुधाचं उत्पादन कशा वाढवणार? आम्ही नफा मिळाला तरच वाढवणार ना. आणि मी भाकड गाईचं का म्हटलं, ते कशाला नेतो हे आम्हाला माहित नाही. पण आम्हाने ती 1 लाखाची गाय भाकड झाल्यावर आम्हाला 15-20 हजार मिळत होतं. त्यात थोडं पैसे घालून आम्ही नवी गाय आणत होतो. आज आम्हाला ती परिस्थिती राहिली नाही. आता तुम्ही सांगोला बाजारमध्ये खोंड लोकांनी बाजारात सोडले, कुत्र्याने लचके तोडले. अरे रोगराई वाढल ना तिथं. असं नका करू. असं करता येत नाही बाबा. आता तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, तुम्हाला असं काय महाराष्ट्र शासनाला करता येणार नाही की बाबा ज्या ह्या संकरित गायी आहेत आणि ह्या वस्तू ह्यांना फक्त तुम्ही विकायला परवानगी शेतकऱ्यांना द्या. आता काय की परवानगी आहे ना. मग गोरक्षक मग त्या देशी बरोबर गावाबरोबर दिलेल्या गेले जातात ना. मग हे संकरित गाय, होस्टन गाय, भाकड गाय, म्हैशी, रेड, जर्सी गायचे खोंड याला विकायला परवानगी आहे. परंतु हे गोरक्षकवाले यांनी कायदा हातात घेतलेला आहे आणि मग सांगत आहेत हे भाकड आहे, मग भाकड गोशाळेत सोड. हे दुधाचे आहे, मग विकायला ते गावात सरपंचाचे वगैरे सही शिकान. अरे हो धंदा लावला काय तू? बस सरपंच माझ्या विरोधात आहे, त्याने मला नाही दिला, मला हात घालायचा आहे, काय करावं? म्हणजे अरे हे कायद्याच्या कचाट्यात आणण्याचा विषय नाही ना. गांजा, सिगारेट, बिडी, तंबाखू जी व्यसनाधीन आहे, दारू, त्याच्यावर कायदा लावणार आहे बाबा. नाही तर मग एक घोषणा तर द्या, शेतकरी हटावून देश बचाव. मला काही अडचण नाही. म्हणजे एकदा आमच्या जमातीचं, मी आता जमातीवर आलो, आमच्या जमातीचं काय करणार आहे तुम्ही एकदा ठरवा. म्हणजे मी त्रेगाने म्हणतोय जमात, आता पर्याय राहिला नाही. म्हणजे नेमका आमच्या जमातीच्या बाबतीमध्ये तुम्ही काय ठरवलंय करायचं ते एकदा कळू द्या. 2 मुद्दे आहेत भाऊ ह्याच्यामध्ये. एक तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पोलीस प्रशासन आणि गोरक्षक यांची साखळी. शासनाकडून पोलीस प्रशासनाला तसं शब्द किंवा कडक ह्याच्यामध्ये इशारा किंवा तसं नियम घालता येत नाही. काय राजे, तुम्हाला मी एक सांगतो, साधं उत्तर देतो. गुलामाला बोलण्याचा आणि हक्क मागण्याचा अधिकार नसतो. आज शेताभातामध्ये राबणारा शेतकरी आणि दुय्यम व्यवसाय शेतीवर आधारित किंवा पशुधन करणारा मध्यमवर्गीय असेल, अजून कोण असेल, ते राज्यकर्त्यांच्या दृष्टीनं गुलाम आहेत. कायदा कुणाचं ऐकून बनवलं?
पुण्या मुंबईमध्ये फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांचं. ते फ्लॅटमध्ये काय पाळतात? कुत्री पाळतात. ते काय कुत्र्याचं दूध पितात? त्याने त्या फ्लॅटमध्ये कुठलं गाई नाही मस्त पाळल्या? कायदा बनताना हा गाई म्हैशी पाळणाऱ्याला विचारात घेऊन व्हायला पाहिजे होता. दुर्दैवानं तसं होत नाही. आणि मी अगदी नम्रपणानं बोलतो की कुठले राज्यातला एकही आमदार, मी रस्त्यावर उतरलो सर, पण एकही आमदार रस्त्यावर उतरायला यावर तयार नाही. वोट बँक आमच्या गोपालकाची आणि शेतावर राबणाऱ्या माणसाची वोट बँक नाही आहे. अलीकडं जात श्रेष्ठ ठरली आणि मातीची राख झाली. कुणीही जातीवर उभा राहावं, जातीवर मागणी करावी, लोक त्याच्या मागणं धावायला लागले. कोणी उसाला भाव मागायला धावत नाही, दुधाला भाव मागायला धावत नाही, आम्हाने 24 तास वीज दिली पाहिजे म्हणून धावत नाही, शेतमालाला भाव दिला पाहिजे म्हणून धावत नाही. आमची वोट बँक नाही आहे. ज्याची वोट बँक नसते तो गुलाम असतो. आम्ही गुलाम आहे. आता एकीकडे रस्त्यावरती वाढ जात असताना, जनावरं भरून जात असताना अडवली जातात, त्यानंतर परत गोशाळेमध्ये दाखल केली जातात. त्या जनावरांचा रिपोर्ट आणि तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे जी आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे अशा गोशाळेची चौकशी होणार आहे. गोशाळावाले परत तुमचं जनावर तुमचंच आहे, तुम्ही खटक्याला देत नव्हता, हे सगळं सिद्ध करून कागदपत्र आणा. ते सगळे कागदपत्र तयार करून त्या गोशाळेवाल्याकडे गेलो तर तो पुन्हा सांगतोय आमचा खर्च दिवसाचा 5,000 झालाय, 10,000 झालाय. 2 महिने राहिले की गाईची किंमत आणि त्यानं खर्चात सांगलेली किंमत तेवढीच असते. बऱ्याच वेळा ती गाई त्या गोशाळेत असतच नाही. म्हणून मी म्हणलं की महाराष्ट्रातल्या गोशाळा ठराविक चांगल्या असतील, पण बहुतांश गोशाळा ह्या शेतकऱ्यांच्या गायी म्हैशीचे तुरुंग झालेले आहेत. तुरुंग. त्याच्याही पलीकडे जाऊन अशा काही गोष्टी आहेत की त्याच गोशाळेमधील गायी असतील किंवा जनावर असतील हे परस्पर कत्तलखान्याकडे पाठवले जातात, अशी सुद्धा साखळी निर्माण होते. नाही, हे एक रॅकेट आहे, रॅकेट. ह्याच्यावर कोण बोलत नाही. मत जातील बोललं तर. लक्षात आला? मग तुम्ही कसायाला जाऊन मिळाला, तुम्ही पाकिस्तानला मिळाला, मग बिळात शिरते ते आमदार बिमदार. अरे या ना बाहेर शेतकऱ्यासाठी. मी सगळ्या 288 आमदारांना, विधान परिषदेच्या आमदाराला आव्हान करतो, गावगाड्यातल्या शेतकऱ्याला येऊन जनावराचा समस्या, जर्सी गाय होस्टनची समस्या, बाजारपेठेची समस्या, त्याची होणारी अडवणूक तुम्ही गावागावातल्या शेतकऱ्याला जाऊन विचारा आणि बोलायला लागा. सगळे आमदार हे मोग गिळून बसले. अरे गेले सत्ता चुलीत, आमदारके गेले चुलीत. तुम्ही गावगाड्याच्या बाजूने बोलायला लागा, पण बोलत नाही ते. भविष्यात आता काय, आता रयत क्रांती किंवा संघटनेचा काय असेल शेवटचा निर्णय यावरती काय कशा पद्धतीने तोडगा काढला जाईल? राजीनामा देणार. कसं आहे की तुम्ही म्हणला ती गोष्ट खरी आहे. मी राजीनामा देणार का? एक हनुमान लंकेमध्ये होता म्हणून सीतेचा शोध लागला. आपलं एक दुर्दैव आहे की जो शोध लावतो त्याला विचारतो तू घरात बसणार का? मी तर असं म्हणेन अशा शेकडा हनुमान तिथं पाठवा, त्याशिवाय आपली सीता मुक्त होणार नाही. तुम्ही एकट्यानंच फक्त आवाज उठवला का? हा कायदा संमत ज्यावेळेला झाला त्यावेळेला बाकी सरकारला तुम्ही लंकेचं सरकार म्हणताय का? रावणाच्या लंकेचं सरकार असं म्हणताय का सरकारला? मी माझं कुटुंब हे वारकरी संप्रदायात म्हटलंय. मी महाभारत वाचलंय, मी रामायण वाचलंय. माझ्या तोंडी महाभारत रामायणामधलेच शब्द येतील. काय आता त्याला कुणी काय समजायचं, तो ज्याचा त्याचा प्रश्न.